ऊर्जा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा प्रेरणादायी विचार बघूया. जेव्हा तुला वाटेल की सगळंच थांबवावं, तेव्हा आठव की तू सुरुवात कशासाठी केली होतीस. जर तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं योगा करू नये, हे करू नये, आपलं रुटीन करू नये, डाएट करू नये, तर तुम्ही सुरुवात कशासाठी केली होती हे आठवा. म्हणजे तुमच्या त्या रुटीनमध्ये खंड पडणार नाही आणि तुम्ही ती गोष्ट प्राप्त करू शकाल. तर आजचा विषय आहे योगा सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांचे जास्त फायदे मिळतील. तर योगासने सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळेल आणि दुखापतींचा धोका टळेल. योगा ही केवळ शारीरिक कसरत नसून शरीर आणि मनाचा मेळ साधणारी एक जीवनशैली आहे. जर तुम्ही नवशिक्या म्हणजे नवीनच सुरुवात केली असेल तर सुरुवात करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आहे योग्य वेळेची निवड. सकाळची वेळ उत्तम. योगासने करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. यावेळी वातावरण शांत आणि शुद्ध असते. जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळीही योग करू शकता, पण लक्षात ठेवा की जेवण आणि योगामध्ये 3 ते 4 तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. तसं तर सकाळी उठूनच योगा करणे सर्वात चांगले असते, कारण रात्री जेवणानंतर ते सकाळ होईपर्यंत जवळजवळ 12 तासांचं आपलं फास्टिंग होते. त्यामुळे रिकाम्या पोटी जर योगा केला, कोणतेही योगासने केले, चालायला गेला तर त्याचे शरीराला जास्त फायदे मिळतात. आणि रिकाम्या पोटी सराव करा, हा आपला दुसरा पॉईंट. योगासने नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवल्यानंतर 3 ते 4 तासांनी करावी. जर भूक खूप लागली असेल तर योगा सुरू करण्यापूर्वी तासभर आधी एखादे केळे किंवा हलका ज्यूस घेतला तरीही चालेल. तिसरं आहे आरामदायक कपडे आणि योगा मॅट. योगा करताना अंगाला घट्ट बसणारे असे एकदम फिट कपडे घालणे टाळा, कारण शैलसूती कॉटन कपडे निवडा, ज्यामुळे तुम्हाला शरीराची हालचाल करता येईल आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही, घसरणार नाही अशी चांगली योगा मॅट वापरा. थंड किंवा कडक जमिनीवर थेट योगासने करणे टाळा. चौथा पॉईंट आहे शरीराची ऐकण्याची क्षमता. बळजबरीपणा टाळा. सुरुवातीलाच कठीण आसने करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या शरीराची जेवढी क्षमता आहे तेवढेच आसन करा. कोणत्याही आसनात शरीरावर अवाजवी ताण येईल किंवा बळजबरी असे करू नका. हळूहळू सरावानेच लवचिकता वाढेल. जर पहिल्याच दिवशी मी 100 वेळेला योगा एक आसन 100 वेळेला करते असा जर निश्चय करून तुम्ही एकाच दिवशी जास्त योगासने केली तर दुसऱ्या दिवशीपासून तुमचा योगा नक्कीच बंद होईल. त्यामुळे कन्सिस्टन्सी येणार नाही आणि तुम्ही खूप दिवस करू शकणार नाहीत. आपल्याला योगा सुरू करायचा आहे, नेहमी आयुष्यभर योगा करायचा आहे, ह्या उद्दिष्टानं योगासने करायला सुरुवात करा. जर तुम्ही एखादं गोल ठेवून करणार असाल तर ते गोल पूर्ण झाला की तुमच्याकडून ते योगासने बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला हे नेहमीसाठीच करायचं आहे असं आपल्या मनाला पटवून योगासने करा, म्हणजेच ते तुमच्याकडून रोज होईल, कन्सिस्टन्सी त्यात राहील. वॉर्मअप अत्यंत गरजेचे. थेट मुख्य आसनांना सुरुवात न करता आधी 5 ते 10 मिनटं सूक्ष्म व्यायाम किंवा वॉर्मअप करा. त्यामुळे स्नायू मोकळे होतात आणि दुखापत होण्याचा धोका कमी होतो. 6. श्वसनावर नियंत्रण. ब्रीदिंग पॅटर्न हा योगामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. योगामध्ये श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेला प्राणायाम म्हणतात आणि ते खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. सामान्यतः शरीर ताणताना किंवा मागे झुकताना श्वास घ्यायचा असतो आणि पुढे झुकताना श्वास सोडायचा असतो. श्वास रोखून धरू नका. ब्रीदिंग पॅटर्न हे सुद्धा योगामध्ये तितकेच महत्त्वाचे आहे. 7. वैद्यकीय सल्ला आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन. जर तुम्हाला पाठदुखी, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर कोणताही जुना आजार असेल तर योगा सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. सुरुवातीचे काही दिवस
प्रमाणित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे उत्तम आहे. कधीही उत्तम जेणेकरून आसनांची योग्य पद्धती समजेल. उत्तम योगा इन्स्ट्रक्टरला कडूनच सराव करावा, म्हणजेच आपल्याला त्याच्यातले सूक्ष्म बारकावेसुद्धा कळतील. योगासने संपल्यानंतर लगेच उठू नका, तर शेवटी 5 ते 10 मिनटं शवासन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला संपूर्णपणे विश्रांती मिळते. तर तुम्ही उद्यापासून ह्या गोष्टी योगासने करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमचा दिवस चांगला जाओ. धन्यवाद.